लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। इमारती अभावी 10 वर्षापासून जिल्हा परिषद शाळा भरते लिंबाच्या झाडाखाली। आंबेजोगाई तालुक्यातील चनई तांडा येथील वस्ती शाळा पावसाळ्यात चिखलामुळे आडेच्या घरात भरते शाळा। आडेमध्ये दिसणारी संवेदनशीलता लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये नाही। लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची चिंता नाही। डॉक्टर गणेश ढवळे यांचा सवाल। अंबेजोगाई शहरापासून 7 किलोमीटर अंतरावरील चनई ग्रामपंचायत अंतर्गत चनई तांडा येथील जवळपास 100 लोकसंख्या असलेल्या चनई तांडा या ठिकाणी 2014 पासून जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू झाली। इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून गेल्या 10 वर्षापासून शासनाच्या वेळ काढू धोरण आणि दप्तर दिरंगाईमुळे शाळेला इमारत न मिळाल्याने ही शाळा आजही लिंबाच्या झाडाखाली भरते। त्या ठिकाणी ना बेंच ना मुलांना शिकवण्यासाठी फळा, जमिनीवर बसून विद्यार्थी शिक्षण घ्यावे लागत आहे। 10 वर्षात शाळेला अनेक शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, राजकीय पुढाऱ्यांनी भेटी दिला, मात्र शाळेच्या स्थितीबाबत कोणाच्याही संवेदना जागे झाल्याच्या दिसून येत नाही। चनई तांडा वस्ती शाळेसाठी किमान एक रूम बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येऊन बांधकाम तातडीनं पूर्ण करण्यात यावे अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे यांनी प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे केली आहे। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।